रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे दुःखाचे कारण काय याविषयी व्हिडिओ सादर करत आहे. दुःखाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे आध्यात्मिक, म्हणजे शरीरासंबंधी जे काही दुःख होतात ना, म्हणजे रोग, शरीराला होणारे जे दुःख आहेत, शारीरिक पीडा, मग ते रोगासंबंधी वातज असेल, पित्तज असेल, कफज असेल, हे 3 प्रकार असतात रोगामध्ये. वात जो आहे तो 80 प्रकारचा आयुर्वेद सांगतो, पित्त 36 प्रकारचं, कफ 8 प्रकारचा, असं त्याचा विस्तार केलेला आहे. तेव्हा ह्याच्यापासून जो होणारा ताप आहे, शारीरिक ताप, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. दुसरा आहे अधिभौतिक ताप, म्हणजे मानवी दुसऱ्या माणसाकडून चोर असतील किंवा तुमचे वाघ, काय प्राणी, इतर प्राणी असतील, मानवीय होणारा त्रास, मग ते शत्रू असतील, भावबंद असेल, पारिवारिक ताप असतील, याला अधिभौतिक ताप म्हणतात. म्हणजे पंचमहाभूताकडून, बाह्यभूताकडून होणारा ताप. आणि तिसरा जो आहे तो अधिदैविक, म्हणजे ते दिसत तर नाही, पण देव देवता आहेत, पितर आहेत, पिशाचादी योनी आहेत, या ज्या योनी आहेत की ज्या आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नाहीत, पण ताप होतो आहे, तर असे जे ताप आहेत त्याला म्हणतात अधिदैविक ताप. या 3 तापापासून जर सुटका करायची असेल तर आपण मुख्य कारण काय या सगळ्या तापांचं ते शोधलं पाहिजे. तेव्हा दुःखाला कारण काय, असा आपला हा आजचा भाग आहे. तेव्हा दुःखाला कारण आहे शरीर. ही शास्त्रीय चर्चा आहे. साधू संतांनी आणि तत्त्वज्ञानांनी जे चिंतन करून त्याचे आराखडे बांधलेले आहेत ना, त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात. वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर दुःखाला कारण आहे शरीर. आता शरीर म्हटलं की मग हे पंचमहाभूतांचं शरीर येतं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूतांचं शरीर आहे. आणि हे जड आहे. याच्यात दुसरं एक शरीर आहे, त्याला लिंग शरीर म्हणतो. सूक्ष्म शरीर, वासनात्मक शरीर, की ज्याच्यामध्ये मन प्रभावी असतं, ते शरीर आपल्याला दिसत नाही आहे. आणि त्या शरीराला जे दुःख होतं ते त्या शरीराला होतं. ह्या शरीराला कष्ट होतात, भौतिक शरीराला. आणि ते जे शरीर आहे, ते शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर, त्याला म्हणजे मानसिक शरीर, त्याला दुःख होत असतं. तेव्हा दुःखाला कारण शरीर नंबर 1. आता शरीराला कारण काय? शरीराला कारण पाप पुण्य. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य केले की मनुष्य जन्माला येतो. पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. एरवी शमी गा विषमी, स्वर्गगामी गा नरकी. तेव्हा पाप पुण्य हे शरीराला कारण आहे. आता नंबर 3, तेव्हा हे पाप पुण्य जर कशाने होतं, हे पाप पुण्य, त्याला कारण आहे धर्माधर्म. धर्म केला की पुण्य, अधर्म केला की पाप. मग या धर्माधर्माला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल ज्ञान असलं की मनुष्य धर्म करतो, प्रतिकूल ज्ञान असेल की धर्म करत नाही. तेव्हा धर्म आणि अधर्म हा 4था मुद्दा आहे. 5वा मुद्दा आहे, याला कारण काय अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला? त्याला कारण आहे भेदज्ञान. म्हणजे भेद असला की मनुष्याला अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं, म्हणजे द्वैत. आणि या भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान हे या सगळ्या साखळीचं मुख्य कारण आहे. आणि हे आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं की भेदाभेद जातो. आणि भेदाभेद गेलं की मग हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान जातं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं की धर्माधर्म जातात, पाप पुण्य जातं. आणि पाप पुण्य गेलं की शरीरही नाहीसं होतं, किंवा असलेलं शरीरच मनुष्य
देह असतानाच मुक्त होतो. त्याला विदेहमुक्ती आणि एक सदेहमुक्ती, त्याला जीवनमुक्ती असा दुसरा शब्द आहे. जिवंत असताना तो मुक्त होतो. आणि हा जिवंत असणारा मुक्त होणारा जो भाग आहे आणि त्याला पाहिजे आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञान झालं की मनुष्याला दुःख होत नाही. शरीर असो का नसो तो शरीरात असतो आणि प्रारब्धानुसार जरी तो कर्म भोगीत असला काही काल प्रारब्ध संपेपर्यंत तरी तो दुःखी होत नाही. त्यालाच भगवद्गीता स्थितप्रज्ञ असं म्हणते. तेव्हा अशा प्रकारचा जो भाग आहे, तेव्हा ह्या सगळ्याला कारण शरीर आहे. आणि मग हे शरीर जड आहे, याला कसं काय दुःख होतं? तर अगोदर शरीराचा विषय बघूया आपण. संत म्हणतात की शरीर चांगलं का वाईट? मग तर शरीर उत्तम चांगले आहे नाशिवंत, शरीर सुखाचे घोसोले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले. शरीर तर उत्तम आहे, चांगलं आहे, सुखाचं घोसूल आहे. शरीराने साध्य होय केले परब्रह्म, शरीराने परब्रह्म साधता येतं. म्हणजे शरीर तर चांगलं आहे. म्हणजे शरीर हे साधन आहे. मोक्ष हा मनाला होतो. ज्ञानाला बुद्धीला ज्ञान होतं आणि मनाला मोक्ष होतो, तेव्हा त्याला ज्ञान असं होतं. पण शरीर दुःखाला कारण आहे. मग शरीर तर साधन आहे आणि ते हवं आहे, ते चांगलं आहे असं संत म्हणतात. आणि शरीराचा दुसरा भाग जो आहे त्याच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार. हे शरीर दुःखाचं कोठार आहे, गच्च दुःखाने भरलेलं आहे. शरीर रोगाचे भांडार, रोगाचं भांडार आहे. शरीर दुर्गंधीसी थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीर दुःखाचे कोठार. म्हणजे शरीर हे दुःखमय आहे आणि शरीरामध्ये साध्य होय केले परब्रह्म, हे दोन्ही गोष्टी आहेत. तर तुम्हाला त्या शरीराचा म्हणजे त्या साधनाचा कसा उपयोग करायचा आहे हे ज्याने त्याने ठरवायचं. त्यासाठी भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीला सदसद विवेक असं म्हणतात. तेव्हा सदसद बुद्धी निर्माण होणं, आत्मज्ञान होणं हे झालं की मग मात्र त्या सगळ्याला कारण आहे शरीर. दुःखालाही कारण आहे, सुखालाही कारण आहे. तुम्ही कसा वापर करायचा हे ठरवायला पाहिजे. ज्याला ठरवता आलं नाही, ज्याला एकांगी ज्ञान आहे, ज्याला सत्संग नाही, ज्याने वेदांत ऐकला नाही, अशी माणसं शरीर हे नकोच आहे का, हे दुःख आहे. म्हणून काही रोगी माणसं असणारे सुद्धा रोग सहन होत नाही म्हणून आत्महत्या करतात. काही माणसं पारिवारिक दुःख सहन होत नाही म्हणून आत्महत्या करतात. अरे आत्महत्या आणि हत्या या दोन गोष्टी आहेत. तेव्हा आत्महत्या केव्हा माणूस करतो? आत्महत्या करतो म्हणजे हे शरीरच नको, कारण शरीरामुळे ताप होतो अशी ते संकल्पना असते. आणि त्याने सर्व प्रश्न सुटत नाहीत. कारण शरीर जर तुम्ही अकाली सोडून दिलं, आत्महत्या केली, तर पंचमहापातकापैकी एक ते पातक आहे. आणि मग तुमचा तो नैसर्गिक जो कार्यकाल दिलेला आहे भगवंताने, तो कार्यकालाच्या अगोदरच तुम्ही हे पाप केलेलं आहे आत्महत्येचं. तर मग तुम्हाला तोपर्यंत पिशाच्यादी योनीमध्ये फिरावं लागतं. म्हणून आत्महत्या अविवेकी माणूस करतो. त्याला वाटतं शरीरामुळेच दुःख होतं आहे. अरे शरीरामुळे सुख पण होऊ शकतं, पण तुला त्याचा वापर कळला नाही, त्याचं महत्त्व कळलं नाही, महत्त्व समजून घेतलं नाही. आणि म्हणून मनुष्य शरीर टाकून देतो. त्याला असं वाटतं की आपण आता शरीर गेलं की मुक्त झालो, म्हणून तो आत्महत्या करतो. हे आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे, आपल्या मनुष्यदेहाचं महत्त्व न कळल्यामुळे, आता काही माणसं जिवंत असताना शरीर नको म्हणून एक इच्छा मरण म्हणून एक याचिका कोर्टामध्ये आहे. अनेक वर्ष आहे, अनेक सुनावण्या झाल्या, पण अजून निकाल लागलेला नाही. 2 पती पत्नीने, आता ते म्हातारे झालेत,
तुम्ही चॅनल कधी बघत असाल तर मधून केव्हा तरी त्यांचं ते लागतं की अजून तो कायदा पास झाला नाही की इच्छा मरणाचा कायदा करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला मारायचं आहे, आम्हाला जगायचं नाही आहे. पण मरणं आपल्या भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हा ठरतो. म्हणजे आत्महत्या करणं हे सुद्धा गुन्हा ठरतो. तेव्हा माणूस जिवंत असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून मरायला पाहतो. तर मरण पण सुखाने मरता येत नाही. इथे मरणाची परवानगी नाही, इथे समाधी घेण्याची सुद्धा आता कायद्याने परवानगी नाही. फक्त एक जैनांच्या संप्रदायामध्ये धर्मामध्ये संथरा व्रत नावाचं व्रत आहे. त्या संथरा व्रत धार्मिक स्वरूपाचं ते असल्यामुळे त्यांना मात्र परवानगी दिलेलं आहे. ते सुद्धा बघा की आपल्याला आता इथं नाही राहायचं, सगळं संपलं, आपल्याला काय आपल्याला जगायचंच नाही आहे. संथरा व्रत घेतात. म्हणजे काय, अन्न आणि पाणी टाकलं की मनुष्य आपोआपच मरतो. कोणी 15 दिवसात मरेल, कोणी महिन्यात मरेल, कोणी 30 दिवसात, 40 दिवसात तरी त्याचं मर्यादा ठरलेली आहेत की इतक्या दिवस मनुष्य अन्न पाण्या वाचून जगतो. त्याचे रेकॉर्ड पण झालेलं आहे. तेव्हा संथारा व्रत घेऊन ती माणसं आपल्या देह सोडून देतात, मृत्यूलोक सोडतात. तेव्हा ते हे जर व्रत सोडलं तर इथे मरण्याची परवानगी नाही. आणि का मरायचं हा एक प्रश्न आहे. अरे शरीर उत्तम जर मिळालेलं आहे, मोक्ष साधता येतो, सत्संगती करता येते, सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. आणि म्हणून अविवेकी जो पणा आहे ना, तो म्हणजे आत्महत्येचा प्रकार आहे. आणि त्याला कारण आहे शरीर. शरीर सोडलं की त्याला असं वाटतं की आता काही दुःखच नाही ना. स्त्रीपासून दुःख होतं आहे, म्हणजे परिवारापासून, शेजाऱ्यापासून, समाजापासून, कशानेपासून, रोगापासून. शरीर टाकून द्यावं वाटतं त्याला, नको आहे, याच्यामुळे दुःख होतं. पण त्याने परत दुसरं शरीर प्राप्त होतं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. ती साठलेलं जे असतं ना तुमचं संचित, त्यामुळे पुन्हा जन्म मिळतो. म्हणजे ते रहाडगाडगत चुकत नाही. चुकवायचं असेल तर तुम्हाला शरीरात राहूनच ते चुकवायला पाहिजे. आणि तसं ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे, तनु मनोजीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ते जे बरोबर ज्ञान आहे ते संत तुम्हाला सांगतील. त्याच्याकडे जा, ते ज्ञान घ्या. तुम्ही जिवंत असतानाच आनंदी व्हाल. आणि मरणोत्तर तुम्हाला मोक्ष तर आहेच आहे. नको मोक्ष असेल तर तुम्हाला पर्याय पण दिलेला आहे. पुढे आम्हाला नको येतो मोक्ष, आम्हाला भगवंताची सेवा करायची आहे, परमार्थ करायचा आहे, दानपुण्य करायचं आहे, समाजसेवा करायची आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा तुम्हाला जन्म घ्यायचा असेल तरी तुम्हाला चांगल्या कामासाठी घेता येतो, तिथेही सुद्धा आनंदाने जगता येतं. नको असेल तर मोक्ष होतो. म्हणजे तुमचं आनंदमय जीवन दोन्ही प्रकाराने होता येतं. हे ज्ञानाने समजतं आणि ज्ञानानेच हे होऊ शकतं. म्हणून असं ज्ञान प्राप्त करा आणि जीवन आपलं आनंदमय मंगलमय करा. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.